मुंबई शहरातील हवेची स्थिती दिवसेंदिवस खालवत आहे आणि यामुळे आता मुंबईकरांच्या आरोग्यावर कुठेतरी परिणाम होताना पाहायला मिळतोय। भायखळा असेल, तिकडे बोरिवली असेल, सगळ्या शहरातील काही महत्त्वाचे जे टप्पे आहेत या ठिकाणी आता दिवसेंदिवस ही हवेची प्रदूषण वाढत चाललेलं आहे। आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शहर नियोजन अभ्यासक आहेत राजीव मिश्रा, जे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं कशा पद्धतीने नेमकं शहराचं नियोजन असलं पाहिजे जेणेकरून जी हवेची स्थिती खालवत चालली आहे ती सुधारेल। TV9 मध्ये आपलं स्वागत। आपण माध्यमांमध्ये दररोज बघतोय शहराची जी प्रदूषणाची स्थिती आहे दिवसेंदिवस खालवत चालली आहे। प्रामुख्याने वायू प्रदूषण आहे, यामुळे आता आरोग्यावर कुठेतरी मोठा परिणाम नागरिकांच्या पाहायला मिळतोय। कसं पाहता याकडे? या शहरामध्ये जेवढी कामं होत चालली आहे त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतच आहे, पण शहर नियोजनमध्ये ज्या ज्या ठिकाणी एअर क्वालिटी इंडेक्स खालच्या दर्जावर जात आहे ते थांबवण्यासाठी महानगरपालिकाने काहीतरी प्रकरण, काहीतरी पॉलिसी निर्धारित केली पाहिजे। मी असं ऐकलं आहे की माननीय कमिशनरने काही ठिकाणी आपल्या मुंबई शहरामध्ये काम थांबवण्याचे निर्देशन दिले आहेत, जे योग्य आहेत। मला असं वाटतं भायखळा, बोरिवली, मुलुंड, नाहूर, भांडूप या प्रक्रियामध्ये जर आपण थोडी कामं कमी केली तर लोकांचं आरोग्य सांभाळू शकतो। दुसरं असं आहे की जे काम 8 तास चालतो तेच काम जर 4 तासासाठी आपण परमिशन दिली तरी पण एअर क्वालिटी इंडेक्सवर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे। पण असं नियोजनमध्ये मला असं सांगायचं आहे की काम थांबवता येत नाही, कारण इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जर थांबवली तर शहरच ठप्प होईल आणि लोकांच्या कामावर त्याचा परिणाम होईल। लोकांना दर दिवशी कामासाठी जे पगार मिळत आहे तेही थांबवता येईल आणि त्याचा परिणाम वेगळा होईल। तर मला असं वाटतं की कामाचा जो गती आहे ते जर कमी केलं आणि काही ठिकाणी 8 तासाची ऐवजी फक्त 4 तासाची कामं जर आपण त्यांना करायला दिली तर एअर क्वालिटी इंडेक्स सुधरेल। दुसरं, हा जो क्लायमेट कंडिशन आहे त्याला क्लायमेट चेंज म्हणतात। सध्याच्या वातावरणमध्ये वारा जो सुटतो, जे आपण त्याला सी विंड म्हणतो, अरेबियन सी वरनं जे वारत होतो त्याची गती कमी असल्यामुळे ते वारा, ते प्रदूषण पुढे घेऊन जात नाही आहे। त्यामुळेही एअर क्वालिटी इंडेक्स वरती परिणाम होत आहे। तर मला असं वाटतं लोकांनी पण आपली गाडी घेऊन जाणं कमी करावा किंवा बंद करावा, कारण हे शहराचं प्रकरण आहे। आपल्या नागरिकांना जर आरोग्याचा त्रास होत असेल तर शहरामध्ये सगळ्या नागरिकांनी ही जबाबदारी घेऊन असं समजलं पाहिजे की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर जास्त करावा आणि ज्या लोकांकडे इलेक्ट्रिकल व्हेकल आहे त्याचा वापर त्यांनी करावा। पण ज्या लोकांकडे इलेक्ट्रिकल व्हेकलची संधी नाही आहे त्या लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावं, जेणेकरून प्रदूषण कमी होईल। आणि जर इलेक्ट्रिकल व्हेकल वापरण्यासाठी आपण नागरिकांना प्रोत्साहित केलं तर गव्हर्नमेंटनी काहीतरी अशी पॉलिसी काढायला पाहिजे जेणेकरून इलेक्ट्रिकल व्हेकल स्वस्तात लोकांकडे खरेदी करण्यात यावी व त्यांना त्याचा वापर जास्त करण्यात यावा। अशी काहीतरी संधी जर शासनाने दिली तर याचा परिणाम नक्की एअर क्वालिटी इंडेक्सवर आपल्या मुंबई शहरावर होईल। वायू प्रदूषण कुठेतरी वाढतंय, मग कुठे आपल्याला असं अभ्यासात जाणवतंय का कुठेतरी शहरातील जे बांधकाम होतंय त्यात कुठेतरी बदल झालेला आहे, यामुळे काही होऊ शकतं? बांधकामचं स्तर जर आपण शहरात बघितलं तर खूप गतीने ते वाढत चाललंय। अर्बनायझेशन हा एक असा प्रकार आहे जेणेकरून बिल्डिंगची कामं आणि मोठे टावर जे होत आहेत त्या कारणाने काम थांबवता येत नाही, कारण लोकांना घरं पुरवणं पण गरजेचं आहे। घरं जर पुरवली नाही वेळेवर तर लोकांनी जे बँकमधनं लोन घेतलंय त्याचा परिणाम डेव्हलपरवर होत आहे, म्हणून त्यांना काम बंद करता येत नाही, पण कामाची गती कमी करता येते, जेणेकरून काही दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी जर लोकांनी हे पालन केलं तर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये नक्की फरक पडेल आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते शहर नियोजन अभ्यासकार राजीव मिश्राजी। त्यांनी या ठिकाणी अनेक उपाययोजना सांगितलेल्या आहेत जेणेकरून हे वायू प्रदूषण टाळता येईल। कॅमेरा पर्सन आदिलसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.